फायदा लगेच दिसत नाही, याचा फायदा पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, कारण साऱ्यांची कामं झाल्यानंतर त्याचा फायदा निरंतर होता. 21 पासून नाबार्ड प्रोजेक्ट आपल्या गावात मुदळा वाकडपाडाच्या 3 गावांना आला. त्यानंतर त्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कोरोनाचा लॉकडाऊन पहिला पडला होता, परंतु तरी तेवढ्या परिस्थिती या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर शेतकरी आज आपण पाहिलं हा परिणाम म्हणजे आता लगेच आपण म्हणू की या वर्षी दगडी बांध झाला, दऱ्या झाल्या, लगेच विहिरीला पाणी लागलं, सगळीकडे पाणी, असं नाही. पाणी अडवा आणि पाणी गिरवा हे जे शासनाचं धोरण आहे हे खूप अभ्यासपूर्ण धोरण आहे. हळूहळू हळूहळू पावसाचं पाणी त्यामध्ये पडणार, ते फिरणार आणि खालच्या पाणथळ क्षेत्रामध्ये तो विकास होणार. हा त्या मागचं एक शासनाचं धोरण आहे आणि म्हणून हे साऱ्या दगडी बांध असतील हे प्रोजेक्ट शासन आपल्याला देते आणि म्हणून नाबार्डला मी मनापासून धन्यवाद देईन. डायरेक्टली तुम्ही अशी कुठली संस्था स्वतः परमेश्वर आला तरी डायरेक्ट पैसे तुम्हाला वाटणार नाही, जेवायला घालणार नाही. या अशा गोष्टींमधून शेतीचा विकास करायचा असतो, यातूनच उन्नती साधायची असते आणि म्हणून नाबार्डच्या माध्यमातून, बाहेरच्या माध्यमातून असे प्रोजेक्ट आलेले आहेत. हे प्रोजेक्ट आपण आपल्या शेतात राबवून घेतले. किंबहुना कृषी विभागाच्या मार्फत देखील दगडी बांध, दऱ्या असतील, आपली खातं असतील, ही कामं करून आपण आपल्या शेतीमध्ये सुधारणा केली पाहिजे. नुसतं आपण वाकडपाडा ग्रामपंचायत अंतर्गतच हा मेळावा या ठिकाणी होत आहे. या मेळावा प्रसंगी आपल्या पंचायत समितीचे उपसभापती कीर्ती वाघसाहेब, जिल्हा परिषद गटाच्या